शरद पवारला अटक करा, अटक करा। बोल एका गृहमंत्र्याचा वयस्कर वडील समान देशाच्या गृहमंत्र्याला धमकी ना, त्याच्याबद्दल आम्ही स्वतः पोलीस गिरणी होऊन तक्रार नोंदवली। आज आम्ही इथं सोलापूर शहर मध्येचे आमदार 3 वेळा झालेले आणि आता सध्या चालू खासदार आहेत। एक लेडीज आहे माननीय प्रणितीताई सुशील कुमार शिंदे, ह्या दिग्गज नेते माननीय सुशील कुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे की एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस, देशाचे केंद्रीय मंत्री त्यांची कन्या। तुला दादामती कुत्र्या, तुला लाज वाटत आहे का? एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक, तुझ्यात हिम्मत आहे, तुझ्यात दम आहे, तू मर्द आहेस तर एका लेडीजला तू आव्हान करतो? तू खरा मर्द असेल तर तू आहे ना, तू जेंट्सला आव्हान कर। ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून 3 वेळा आमदार झाली, 1 वेळा खासदार झाली, त्यांच्या कामाच्या जीवावर झाली। त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढा मिरची लागायचं कारण काय? जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशील कुमार शिंदे मंत्री झाले, आनंदरावजी देवकते हे दुग्धुगेस मंत्री झाले, माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले। ही जागा खरी काँग्रेसची होती आणि त्या काँग्रेसच्या जागेवर न विलासतो आघाडी सरकारच्या निमित्ताने जागा दिली। मग हे जागा ह्या जागेला काल इलेक्शनला निषेध कशासाठी की ही शहर दक्षिणला ही जागेला आमदार प्रणितीताई शिंदे आणि तसंच सुशील कुमार शिंदेजींनी काळादी साहेबांना पाठिंबा जाहीर केला। ह्याची मिरची त्याला ठेचली गेली। ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्र्याला म्हणून जाहीर निषेध करून त्याला हिंजड्याला बांधलं। काय निषेध म्हणजे तुम्ही काहीला असभ्य वर्तणूक, आगाची भाषा बोला। तुझ्यात हिम्मत जर असेल तू ये, तुझी गाडी फोडतो। ह्याच्या बापाचं राज्य, हुकुमशाही राज्य, तू गुंडा असेल। ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना, सोलापूरचे ठाकरे सरकारचे आहेत ना, जुने दिग्गज नेते आहेत ना,